आकाश गर्दे, आपसे विनंती है आप स्टेज पे आइए। टीम आता है ना? अरे भाई बहुत दिन के बाद बोल रहा जमेगा भी नहीं। हाँ बोला। हाँ अरे विवेक लोक की टीम का नाम अरे सोपान मौशिवेकर। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना कारकेलन वर्सेस स्वर्गीय सोपान मौशिवेकर स्पोर्ट्स क्लब संघासाठी पहिले आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आला तो विक्रम वर्सेस सामना करेल महेश, राइट हँड बॅट्समन विक्रम टू महेश। पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू अतुल, सॉरी अतुल भाई, ये अतुल का नाम डालना, किसका डाला महेश का विकेट गया ना। अतुल निर्धाव चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, कोणत्याही प्रकारची धाव नाही, धावसंख्या मात्र स्थिरवलेली या ठिकाणी। एक अंकी धावसंख्या 3 या धावसंख्येवर पुन्हा एकदा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय विक्रम याचा। अतुल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका, चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिद्धेश यांच्या मार्फत आणि आत्ताची मात्र एकच धावेवर रोखून संघाच्या आणि वैयक्तिक खातं उघडून अतुलनी धावसंख्या नेऊन पोहोचवली होती 4 या धावसंख्येवरती। एक गडी बाद 4 धावसंख्या पहिल्या षटकातील उर्वरित काही चेंडू बाकी। अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी मात्र पुढील चेंडू अनिस यांना निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी पंच गौरव शुक्ला आणि पिंट्या भाऊ दोन्ही चांगल्या प्रकारचे पंचगिरीचं काम या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला। उंचावून ठेवलं चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू जाईल सीमा रेषापार, हवाई सफर, 6 धावा। मित्र प्रशांत सातपुते यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवल्याबद्दल 7 बंगलोज बीच क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत। चालू असलेले सामना मैदानामध्ये स्वर्गीय सोपान मौशिवेकर स्पोर्ट्स क्लब वर्सेस कारकी 11 संघ आणि नक्कीच कारकी 11 संघाचा संगमाला या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी म्हणजे या ठिकाणी सामना पाहण्यासाठी या ठिकाणी बसलेले सिद्धेश कारके आणि आत्ताची जी 6 धाव होत्या 6 धावांनी धावसंख्येत भर आणि 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 अंकी धावसंख्या 10। दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले संघासाठी स्वतः कर्णधार उमंग यादव, बिलॉंग्स टू W11 टीम, कॅप्टन कर्णधार उमंग यादव खेळण्यासाठी सज्ज। तेवढाच मातब्बर फलंदाज अतुल चोरगे, पहिला चेंडू या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र पंच पिंट्या सर यांचा घोषित क्षेत्रात 1 धावेचा इशारा। त्याचप्रमाणे राम कोळेकर यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत। आशिष दादा कुंटे, मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, हवाई सफर, 6 धावा। कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचवली होती अनिशाने 17 या धावसंख्येवर। दुसरे षटक चालू आहे, उर्वरित काही चेंडू बाकी या ठिकाणी। तितकाच टेन्शन मात्र या ठिकाणी कारकिलोन संघाचे संघमालक सिद्धेश राजेश कारके यांना आणि या ठिकाणी पंचांचा वाईट चेंडूचा इशारा, एक अवांतर धाव।
स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर उमंग यादव. आणि तसं पाहायला गेलं तर कर्णधाराच्या जोरावर या संघ मालकाने या ठिकाणी आपल्या पत्ता आजमत आहे या ठिकाणी. पुढील चेंडू उमंग खेळण्यासाठी सज्ज. राईट हँड बॅट्समन आणि शेख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू जातोय स्ट्रेटच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण. आणि या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड आणि पंचांची बोटे जमिनी समांतर 4 धावा. आणि या 4 धावेने धावसंख्येत भर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 या धावसंख्येवर. दुसरे षटक प्रगतीपथावर या ठिकाणी. पाहूया कर्णधार या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना काहीसा संदेश देताना या ठिकाणी पाहिजे पुरेपूर फायदा होतो की नाही कारकिर्दीच्या या संघाला. दोन्ही मातब्बर संघ आमने सामने. दोन्ही मातब्बर संघातील मातब्बर खेळाडू. आणि या ठिकाणी स्टेट स्टेशनने पुन्हा एकदा तटवलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नाही. एकाच धावेवर रोखले या ठिकाणी. आणि आत्ताची मात्र 1 धाव वैयक्तिक खात्यात आणि संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे ती 23 या धावसंख्येवरती. दुसरे षटक मार्गस्थ. उर्वरित काही चेंडू बाकी. आणि या ठिकाणी मात्र पंचांकडे दाद मागताना पंचांचा बादचा इशारा. दुसरा फटका या ठिकाणी. स्वर्गीय सोपानभाऊ शिवेकर स्पोर्ट्स क्लब संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद आणि 23 धावा. आणि आता मात्र मॅजिक ओव्हर घेऊन येते ते निलेश शिवेकर. मॅजिक ओव्हरचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 6 रन मारले तर 9 रन भेटतात. आणि 4 रन मारले तर 6 रन भेटतात. रनांची आकडेवारी वाढतच जाते. ती म्हणजे या ठिकाणी मॅजिक ओव्हरच्या स्वरूपात ठेवण्यात आलेली आहे. निलेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन आला या ठिकाणी. निलेशचा सामना करेल ओपनिंगसाठी आलेला राईट हँड बॅट्समन अनिस शेख. यष्टीरक्षक विकास सर यांची काहीशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. पाहुयाचा पुरेपूर फायदा होतो की नाही. पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 23. 2 गडी बाद 23 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. संघाला जर धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर मोठे फटके खेळण्याची गरज आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी हलकासा लॉंगॉनची तटवला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः कर्णधार. आणि आता मात्र स्ट्राईकवर आलाय स्वर्गीय सोपानभाऊ शिवेकर स्पोर्ट्स क्लबचा कर्णधार विवेक शिवेकर, ज्याचं नाव पुणे जिल्हा टेनिस क्रिकेटमध्ये गाजते. तो विवेक शिवेकर, राईट हँड बॅट्समन, ऑलराऊंडर बॅट्समन विवेक शिवेकर. पाहूया आपल्या संघासाठी मोठे फटके खेळतोय की नाही, धावांचा डोंगर उभा करतोय की नाही. निलेश टू विवेक शिवेकर, निलेश शिवेकर. आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. काहीसे हास्य दिसते या ठिकाणी कारकिर्दी संघाच्या संघमालकाच्या चेहऱ्यावरती. मॅजिक ओव्हरमध्ये मात्र धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करू शकत नाही या संघ. चालू असलेली टुर्नामेंट 7 बंगलोज बीच क्रिकेट क्लब 2024 स्पोर्ट्स फॉर प्लास्टिक अंतर्गत चालू असलेला हा उपक्रम या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजकांमार्फत केला जातोय. तितक्याच आकर्षक ट्रॉफ्या या ठिकाणी दोन्ही संघांसाठी. आणि या ठिकाणी ड्रिंकिंग ब्रेकची गाडी या ठिकाणी जात आहे.
गोविंदा मटकी फोडे का? पुढील चेंडू निलेशचा सामना करेल लाईट अँड बॅट्समन विवेक या ठिकाणी. पाहूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पळून पुढे क्षेत्ररक्षक गोविंदाच्या ठिकाणी दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो या ठिकाणी. आणि आता मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने पुन्हा एकदा संघाचा धावफलक पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 28 या धावसंख्येवरती. कारकिर्दीवर संघाचा कर्णधार मात्र या ठिकाणी आपल्या संघाला प्रोत्साहित करताना पुन्हा एकदा निलेशचा सामना करेल विवेक. मॅजिक ओव्हर चालू आहे या ठिकाणी. मोठे फटके मात्र नाही. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू, फाईन लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही, एकच धाव. दुसऱ्याचाही प्रयत्न सॉरी गचाळ फेकी म्हणता येईल. आणि आत्ताच्या मात्र 2 धावा वैयक्तिक खात्यात आणि संघाच्या खात्यात 2 भर पडून धावसंख्या जाऊन पोहोचली होती. 3 षटक समाप्त, 30 धावा, 2 गडी बाद. आणि खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. हे आमची जी बँजो ग्रुप आहेत, बँजो ग्रुपचे खरंच आमच्या आयोजकांकडून सर्व खेळाडूंकडून आभार. त्याचप्रमाणे जे लाईव्ह प्रदर्शन केलं जातं आहे प्रोलिंग स्पोर्ट्स, या प्रोलिंग स्पोर्ट्सचेही मनापासून हार्दिक असे आभार. आणि या ठिकाणी आपल्याला साऊंड सिस्टीम ज्यांच्या मार्फत लाभलेले डीजे ॲलेक्सचे या ठिकाणी मनापासून हार्दिक असे आभार. त्याचप्रमाणेच या ठिकाणी वेळात वेळ काढून बल्लूभाई यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवल्याबद्दल आमच्या आयोजित कमिटीच्या वतीने त्यांचे मनापासून आभार. संदीप एक अनुभवी गोलंदाज, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय संदीप. 20 वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीत खर्च केल्याचे संदीप पहिला चेंडू आणि वाईट चेंडू, एक अवांतर धाव. पंच गौरव शुक्ला यांच्या मार्फत एक वाईट चेंडू देण्यात आलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 31 रन्स. पुढील चेंडू, एकच धाव पुन्हा एकदा. विवेक आपल्या नावाला साजेशी खेळी करत नाही या ठिकाणी. षटकार आणि चौकारांची खेळी सर्व संघाला त्याची अपेक्षित आहे. त्याच्या बॅटमधनं संघांना, प्रेक्षकांना या ठिकाणी अपेक्षित आहेत. तितक्याच उमेदी लावून बसलेले या ठिकाणी सर्व प्रेक्षक, मनापासून हार्दिक असे आभार. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंचांचा निर्धाव चेंडूचा इशारा. धावसंख्या मात्र स्थिर त्याच ठिकाणी. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. या 20 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीतील अनुभवाचा पुरेपूर या ठिकाणी वापर करता या ठिकाणी संदीप सर या ठिकाणी. विवेक एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील, पुणे ग्रामीण, पुणे टेनिस क्रिकेट क्लब मधील एक मोठं नाव विवेक, याला मात्र कोणत्याही प्रकारचं सुधरून या ठिकाणी मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडंसं मिस फिल्डिंग आणि चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा बाहेर. 4 धावा. याचा खेळण्यासाठी सज्ज विवेक. चेंडू आकाशाला गवसणी घालत चेंडू सीमारेषा दिशेने
मनापासून हार्दिक असे आभार, मानव जितके कमीच आहेत. आणि या ठिकाणी मात्र शौर्य 11 संघाचे संघमालक शौर्य स्वप्नील शिवेकर यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवल्याबद्दल त्याचेही आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक असे आभार. शौर्य उर्फ लाडू नाही वायफाय राउटर आहे. अरे पल्ल्याचं नाव काय ओरिजिनल? सिद्धेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन आलो सिद्धेश. पहिला चेंडू एकच धाव आणि या ठिकाणी मात्र सिद्धेशच्या पुढील चेंडूचा सामना करेल विवेक. दोन्ही बालपणीचे मित्र पव्य विवेक आणि सिद्धेश. धावा मात्र झालेल्या या ठिकाणी 43 धावा. शेवटच्या षटकातील उर्वरित 5 चेंडू बाकी. सिद्धेश टू विवेक. पुढील चेंडू मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. डबल पंजे गंजे 55. शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी. सलग 2 षटकार मारले विवेक याने. नावाला साजेची केळी. संघासाठी धावांचा डोंगर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. धाव घेण्याचं मना केलं विवेक याने. 55 धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली आहे. सिद्धीच्या षटकातील उर्वरित शेवटचे 2 चेंडू बाकी असताना सामना करेल विवेक. सिद्धेश टू विवेक. उजव्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा उंचावून ठेवलं चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. आताच्या मात्र अगोदर 6 धावा. 4 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत विवेक याने आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली होती 61 धावांवरती. 60 आणि 1. शेवटचा चेंडू बाकी. विवेक पाहूया दोन्ही लहानपणीचे मित्र या ठिकाणी आमने सामने. सिद्धेश आणि विवेक. सिद्धेशाला मार्गदर्शन करताना विकास सर. क्रिकेटचा काहीसा अनुभव त्या ठिकाणी पुरेपूर. पुन्हा एकदा टोळलं चेंडू. चेंडू आकाशाकडे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र जलचित वाद. दिवस बघत होतो मी. रात्रंदिवस तू कष्ट करत होता इथे. बॅनर छापायचा. एक बॅनर पडला तरी पण ठीक आहे, चालेल. छान नियोजन आकाश. बस राम. नक्कीच बॅनर मात्र पडला. जो घडतो, जो पडतो तोच घडतो आणि या ठिकाणी त्या मार्फत चला दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी यायचंय. कार्तिक नवले.
चला त्या ठिकाणी दुसरं कोण चला योगेश शिवेकर यायचंय योगेश सॉरी जाधव चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमचे सहकारी मित्र युवा उद्योजक राम कोळेकर एक मिनिट राम एक मिनिट आणि या ठिकाणी मात्र टॉस विन झालेला आहे श्री सचिन शेठ सेवेकर स्पोर्ट फाउंडेशन आपला निर्णय कळवावा पुन्हा एकदा समालोचनची धुरा आमचे सहकारी मित्र खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील एक मातब्बर समालोचक प्रवीण करपे सर यांच्याकडे धन्यवाद आकाश सर्वांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा सेवन बंगलोज बीच क्रिकेट कप 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत देखणी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली एक दिवसीय हा रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झालेली आहे दुपारच्या चरणाकडे ही स्पर्धा आता इथे झुकत चाललेली आहे दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व क्रिकेट खेळाडूंचं पुन्हा एकदा आम्ही करतो मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत सामन्याला इथे मात्र मैदानावरती आता सुरुवात होतीये एक इनिंग एक डाव इथे मात्र मैदानावरती संपलेला आहे निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 61 झालेले आहेत 61 झालेले आहेत 62 इथे विजयासाठी बनवायच्या आहेत 62 धावा विजयासाठी असणार आहेत किरण मोहन यांना देखील आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय इकडे जर पाहिलं तर बॅकवर्टला निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये हा फटका इथे मात्र जरूर चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता तिकडे जर पाहिलं तर त्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगल आली एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा वाढलं गेलं धावफलकावरती धावा अकाउंट खाते इथे ओपन होईल एक धाव जी मात्र धावफलकावरती असणार आहे एक धाव जी मात्र धावफलकावरती आहे पुन्हा एकदा बॅटर इथे मात्र आपल्या ऑन रिझन क्रीज मध्ये इथे मात्र तयार असणार आहे निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हा चेंडू इथे मात्र फलंदाजाला जास्त काळ समजू शकला नाही अनुभवी पंच आहेत गौरव शुक्ला सरांना आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच जाधव सर आहेत दोन्ही हे अनुभवी पंच आहेत निश्चित स्वरूपात मुंबई परिसरामध्ये टेनिस क्रिकेट असेल रबर क्रिकेट असेल सातत्याने या दोन्ही पंचांनी गाजवलेला आहे अंपायर सर गौरव सर आताचा डिसिजन तुम्ही कळवा ना चेंडू आहे ना ओके डॉट बॉल देखील मात्र इथे पाहायला भेटलाय धावफलक शांत असेल फक्त आणि फक्त एक धाव इथे मात्र धावफलकावरती असणार आहे इकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू मात्र उजव्या लाईनच्या खूपच पलीकडे असणार आहे अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23चा इथे पंच अवलंब करतील 23व्या नियमामध्ये हा चेंडू इथे पंचांनी बसवलेला आहे आणि दंडात्मक कारवाई त्या चेंडूवरती केलेली आहे तब्बल आणि तब्बल 2 धावा इथे मात्र धावफलकावरती आतापर्यंत यावेळेस इथे मात्र सरळ बॅटनं फटका खेळून काढलाय लॉंग ऑन झोन मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं गेलं तिकडे मात्र पुन्हा एकदा चित्त्याच्या सप्लाईनं हरणाच्या गतीने इकडे मात्र धावा पळून पूर्ण केल्या जातील धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं एका धावेने धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती देखणी क्रीडा स्पर्धा आहे एक दिवसीय क्रिकेट क्रीडा स्पर्धेचा आनंद देखील सर्वजण तुम्ही आम्ही घेत आहोत इकडे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग झोन मध्ये हा फटका इकडे मात्र खेळून काढला होता थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं परंतु स्वतःला क्षेत्ररक्षकांना पुन्हा सावरलं पुन्हा चेंडू अडवला पुन्हा खेळपट्टीच्या दिशेने चेंडू फेकला तदनंतर जर पाहिलं तर त्या चेंडूवरती 2 धावा ज्या मात्र प्राप्त होतील 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा तब्बल एकेरी अंकामध्ये आतापर्यंत 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती 5 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस 5 धावा धावफलकावरती आहेत 62 धावांचा पाठलाग इथे मात्र चालू आहे जलद गतीने आयोजकांनी घेतलेले कष्ट
आणि आज त्यांच्या कष्टाचं कुठेतरी चित होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑर्गनायझर कमिटीला मी मनापासून धन्यवाद देईल, कारण एवढी चांगली क्रिकेटची स्पर्धा या सातबंगला परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून संपन्न होतीये. ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा उभी राहण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं अशा साई संघ मालकांचं, ज्या मान्यवरांनी थोडासा हातभार लावला, विशेष रूपी सौजन्य दिलं, सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांना देखील धन्यवाद देतो. यावेळेस इथे जर पाहिलं तर हा चेंडू मात्र डाव्या लाईनच्या बाहेर असेल. गौरव शुक्ला सर तिथे मात्र दंडात्मक कारवाई करतील. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. एकेरी अंकामध्ये 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बाटवरती चेंडू घेतलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं वाढेल. धावफलक आतापर्यंत एकेरी अंकामध्ये होतं. धावफलकाने दुहेरी अंकाचा उंबरठा इथे ओलांडलेला आहे. तब्बल 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. विशालजी पवार देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एकदा बॅटरी इथे मात्र खेपट्टीवरती तयार आहे. अक्रॉस दी बॅट फटका केला स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात. चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड केलेला आहे. तोपर्यंत तिकडे धावा देखील कंप्लीट होणार आहेत. 1 धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. मित्रांनो, क्रिकेट राशीतील सर्वात अशुभ अंक म्हणून ज्या अंकाकडे आपण सातत्याने पाहत आलो तो अंक इथे धावफलकावरती आहे 13 अंक. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देव ज्यानं खऱ्या अर्थानं वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पहिलं वन डे क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून वयाच्या 16 वर्षी खेळण्यात आला, सचिन रमेश तेंडुलकर. अगदीच जर पाहिलं तर 13 या अंकावरती कितीतरी वेळा तब्बल 22 वेळा त्याला मात्र बाद व्हावं लागलं. म्हणूनच क्रिकेट राशीतील सर्वात अशुभ अंक म्हणून या अंकाकडे आपण सातत्याने पाहत आलो. तोच अंक इथे धावफलकावरती आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. चला, टीम मीटिंग घेऊ नका, वेळ वाचवा. टाइम इज मनी. वेळेला खूप महत्त्व आहे. कारण मित्रांनो, एकदा का वेळ तुमच्या आयुष्यामधनं गेली ना, ती वेळ तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत कधीच येत नाही. आता एखादं वर्तमानपत्र असतं सकाळच्या सत्रामध्ये, त्या वर्तमानपत्राची किंमत किती असते? 5 रुपये. आणि ते वर्तमानपत्र संध्याकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जर विक्रीला काढलं ना, त्या वर्तमानपत्राची किंमत किती होते? 5 रुपये प्रति किलो. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये एक वर्तमानपत्र 5 रुपयाला विकलं जातं. आणि तेच वर्तमानपत्र जर सायंकाळच्या सत्रामध्ये विक्रीला काढलं तर त्याची किंमत किती होते? 5 रुपये प्रति किलो. म्हणजे रद्दीच्या भावात त्याची घोषणा केली जाते. हरकत नाही, वेळ वाचवला पाहिजे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर स्पोर्ट्स फॉर प्लास्टिक अंतर्गत क्रिकेटचे सामने आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ही स्पर्धा एक देखण्या आणि आगळ्या वेगळ्या वळणाकडे इथे आता प्रवेश करत चाललेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत असणार आहे. हळूहळू सायंकाळचं सत्र इथे मात्र जवळ येत चाललेलं आहे. आणि जसं जसं सिद्धेश सर इथे सायंकाळचं सत्र जवळ येणार आहे, सर्व तमाम प्रेक्षकांना आणि इथे बसलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना त्याची उत्सुकता असणार आहे की 7 बंगलोज बीच क्रिकेट कप 2024चा विजेता कोण असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका इथे मात्र मैदानावरती खेळून काढला. तिकडे मात्र पुन्हा एकदा 1 धाव आली. सिंगल धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. उत्तम यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. राईट हँड ओव्हर दी विकेट. उजव्या हाताने काय जबरदस्त मारा करतोय. तितक्याच सुंदर पद्धतीने फलंदाज देखील त्याचा समाचार घेत आहेत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना इथे पाहायला भेटत आहेत. गेम ऑफ स्पिरिट, निश्चित स्वरूपात खेळाडूवृत्ती कशी असावी याचं दर्शन आज सर्वांनीच इथे घडवलेलं आहे. सर्व तमाम क्रिकेट खेळाडूंचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत असणार आहे. कारण सर्वांनी खेळाडूपणाचं जे विश्लेषण, त्यांच्या अंगामध्ये जी खेळाडूपणाची वृत्ती असते, सर्वांनी इथे आज दिवसभरामध्ये दाखवून दिलेली आहे. सर्वांचंच पुनश्च एकदा मनपूर्वक इथे स्वागत असणार आहे. आज दिवसभरामध्ये इथे म्हणजे क्रिकेटच्या ज्या ज्या नियमांचं पालन इथे करायला हवं होतं, अगदी त्या सर्व नियमांचं पालन इथे मात्र झालेलं आहे. पहा, लॉंग ऑन झोन मध्ये तिथे मात्र अतुल चोरगेनं तिथे मात्र
चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलेला आहे. थोडेसे स्लिप देखील झाले आणि स्लिप जरी झाले तरी मात्र चेंडू त्यांनी विशाल सर सोडला नाही. चेंडू पकडला आणि पुन्हा खेळपट्टीच्या दिशेने फेकला. धावा वाचवण्यामध्ये त्यांनी निश्चित स्वरूपात या चेंडूवरती योगदान इथे दिलेलं आहे. धावा वाचवण्यासाठी योगदान दिलेलं आहे. आताच्या धावा किती असणार आहेत पंच? अंपायर सर आताच्या धावा 3 धावा. ओके, आताच्या 3 धावा आहेत आणि अतुलने जे आता तर क्षेत्ररक्षण केलं आणि ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला त्या क्षेत्ररक्षणासाठी अतुलसाठी प्रशांत शिवेकर यांचे 500 रुपये इथे असणार आहेत. म्हणजे बक्षिसाची खैरात इथे क्षेत्ररक्षकाला देखील होताना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा इकडे मात्र सुंदर पद्धतीने हा फटका केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी हा षटकार असणार आहे. धावा जर पाहिल्या तर तब्बल 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती असणार आहेत. मॅजिक षटकाला इथे मात्र मैदानावरती सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मॅजिक षटकामध्ये षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहे. सतीश यांना देखील आपण पाहणार आहोत गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घेतला आहे. तिकडे मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं हा फटका इथे मात्र खेळून काढलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे असणार आहे. 6 धावेसाठी षटकार. षटकार प्लस 3 धावा इथे मात्र अजून ऍड होणार आहे कारण मॅजिक षटक देखील आपण पाहतोय. म्हणजे तुम्ही षटकार जर खेळला तर तिथे 9 धावा असणार आहेत आणि चौकार जर मॅजिक षटकामध्ये आला तर तिथे षटकार असणार आहे. म्हणजे चौकाराची किंमत 6 धावा आणि षटकाराची किंमत ही 9 धावा अशी तुम्हाला त्याची किंमत मॅजिक षटकामध्ये मोजावी लागणार आहे. धावफलकावरती धावा
स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर मॅजिक षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती इथे चांगल्या पद्धतीचा समाचार घेतलेला आहे. सतीश यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेण्यामध्ये इथे फलंदाज देखील मात्र यशस्वी झालेले आहेत. एका बाजूने विकास आणि दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या आतमध्ये बालशिराम यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विकास आणि बालशिराम यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तिकडे त्या चेंडूवरती एकच धाव त्या चेंडूवरती आलेली आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आता पावसाचे थेंब देखील मात्र आता खेळपट्टीवरती येऊ लागलेले आहेत. कारण रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आहे, पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे. सकाळच्या सत्रापासून पाऊस नव्हता, परंतु इथे पाऊस जसा बरसलाय तसा मात्र इथे फलंदाज देखील बरसलाय. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. 6 धाब्याने आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होतील. आकडे इथे मात्र मैदानावरती बदलले जातील. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 51 धाबा च्या मात्र धावफलकावरती आहेत. 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर विकास आणि बालशिराम खडे यांना देखील आपण बॅटिंगच्या झोनमध्ये पाहतोय. मॅजिक षटकामध्ये इथे षटकार आला आता जरूर, परंतु निश्चित स्वरूपात 9-9-18 धावा इथे बोनस रुपये अशा मॅजिक षटकामध्ये भेटलेल्या आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटला हा फटका इथे खेळून काढलाय. एकाकडनं चुकी झाली. राहुल बांदल तिकडे मात्र पुन्हा एकदा चुकी करेल. चुकीला माफी नाही. पुन्हा चौकार प्लस तिथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा ऍड होतील. अर्थातच इथे चौकार जरी आला परंतु षटकार रूपी धावा भेटतील. अर्थातच 6 धावा ऍड होतील. 6 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा तब्बल 57 धावा. 57 रन ऑन स्कोर कार्ड. 57 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका खेळला होता. टेकन, व्हेरी गुड कॅच. काय जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाजाला इथे मात्र मैदानावरती माघारी यावं लागेल डगआउटला विश्रांतीसाठी. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. काय जबरदस्त झेल तिथे मात्र मैदानावरती टिपला. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 57 धावा धावफलकावरती. 7 बंगलोज बीच क्रिकेट कप 2024. काय देखणं आयोजन नियोजन आहे मित्रांनो. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ज्या स्पर्धेची तुम्ही आम्ही महिन्याभरापासून आतुरतेने वाट पाहत होतो ती स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आली आणि खऱ्या अर्थानं आज सर्वांचा आनंद घेऊन चाललेली आहे. आनंदमय वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा इथे संपन्न होतीये. आयोजकांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना देखील मनापासून धन्यवाद. काय जबरदस्त बॅटिंग विकास देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये करत आहे. आतापर्यंत वैयक्तिक 26 धावा त्यानं मात्र इथे बनवल्या आणि तदनंतर तो इथे बाद झाला. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 57 धावा आहेत. पुन्हा एकदा तिकडे बालशिराम खडेच्या बॅटमधनं हा फटका. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा वाढेल. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. एक नव्हे तर 2 आल्या. 2 धाब्याने धावफलक पुन्हा वाढलं. आता इथे आगळे वेगळे पारितोषिक आलेलं आहे. धामणे गावचे जे जॉन्टी रोड्स आहेत त्यांनी जर तिथे झेल टिपला तर अष्टपैलू खेळाडू आमचे मार्गदर्शक शंकर भाऊ डांगले यांच्या वतीने इथे पारितोषिक असणार आहे. एका झेलसाठी तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मंगेश कोलेकर उर्फ जॉन्टी रोड्स. धामणे गावचे जॉन्टी रोड्स आहेत मित्रांनो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स हे खूप मोठं नाव होऊन गेलं. कारण आतापर्यंत तुम्ही क्रिकेट विश्वामध्ये ऐकलं असेल मॅन ऑफ द मॅचचा किताब हा फक्त फलंदाजाला किंवा गोलंदाजाला, जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो.
जो फलंदाज चांगली बॅटिंग करतो त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो. परंतु आजवरच्या इतिहासामध्ये नोंद आहे की क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती जॉन्टी रोड्सला मॅन ऑफ द मॅचचा किताब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिला गेला होता. हा देखील क्रिकेटचा एक इतिहास आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 60 धावा, ज्या मात्र धावफलकावरती अजूनही 2 धावांची गरज आहे. इथे फटका फसलाय, टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज इथे मात्र मैदानावरती बाद. 60 धावा धावफलकावरती, 60 एकमेकांची पडली गाठ. कोण लावणार या 7 बांगला बीच वरती कोणाची वाट. एकमेकांची टक्कर घट्ट अशी पडली गाठ. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. 2 धावा विजयासाठी अजून बनवायच्यात. मॉडेल टाउन 500 रुपये मिलेगा. 2 धावा अजून विजयासाठी बनवायच्या आहेत. 60 झालेले आहेत, अजून 2 बनवायचे आहेत. 60 झालेले आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. विवेक शिवेकर यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. यंग टॅलेंट आहे. सातत्याने जर पाहिले तर या परिसरामध्ये यंग टॅलेंट असताना अष्टपैलू क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळलं गेलं. त्या गोलंदाजाला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आकाश गडदे सर, टॉस झालेला आहे का? ओके, टॉस झालेला आहे. दोन्ही टीम यानंतर सज्ज राहायचे, कारण हा सामना संपल्याबरोबर आपण तुमच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. बॅकवर्ड पॉइंटला स्लिप पद्धत चेंडू ट्रॅव्हल झाला. अर्थातच त्या चेंडूवरती इथे धावा देखील मिळतील. 1 धावा आली. 61 धावा इक्वल स्थितीमध्ये. सामना अजूनही एका धावेची गरज. सामना अजूनही संपलेला नाही. अजूनही एका धावेची गरज असणार आहे. प्रतीक सर आहेत गुणलेखक मित्र. चांगल्या दर्जाची स्कोरिंग सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी देखील केलेली होती. ऑर्गनायझर कमिटीमध्ये महत्त्वाचा वाटा देखील त्यांचा आहे. प्रतीकजी या, तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे मंचावरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर बाटा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा तिकडे मात्र चेंडू डॉट येईल. अर्थातच अजूनही सामना संपलेला नाही. एका धावेची गरज असणार आहे. क्रिकेट म्हटलं की इथे काय होऊ शकतं. कधी कधी 6 चेंडू 36 धावा देखील होऊ शकतात आणि कधी कधी 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असताना 6 धावा देखील झालेल्या नाहीत. हेच क्रिकेट आहे. सामना इथे संपलाय. बॅटिंग टीमने इथे मात्र सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. आपण इथे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या किताबांना आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मानित करणार आहोत. विकास असेल मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. चला विकास, तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि देण्यासाठी अष्टपैलू अनुभवी क्रिकेटर आहेत, माजी क्रिकेटर आहेत बाळूदादा गरुड यांना मी विनंती करेल, तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. बाळूदादा गरुड, तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विकासला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देणार आहोत. बॅटिंग करत असताना विकासनं वैयक्तिक 26 धावा बनवल्या. चांगल्या दर्जाची बॅटिंग केली. कॉंग्रॅच्युलेशन विकास.